नमस्कार, मी डॉक्टर विष्णू बिरादार. मी लहान मुलांचा पोटविकार तज्ज्ञ व लिव्हर तज्ज्ञ आहे. आज आपण कॉन्स्टिपेशन या विषयावर चर्चा करणार आहोत. साधारणतः कॉन्स्टिपेशन हे लहान मुलांमध्ये डायग्नोज करणं खूप डिफिकल्ट असतं आणि त्या डायग्नोसिस झाल्यानंतर त्याची कारणे काय आहेत किंवा त्याची ट्रीटमेंट कशी केली जाते याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. तर कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठिता म्हणजे काय होतं की मुलांना शी करताना त्रास होतोय, ही तिची डेफिनेशन आहे. म्हणजे मूल हे 7 दिवसानंतर हार्ड स्टूल करत असेल, ज्याच्यामध्ये त्याला दुखत असेल, किंवा रोज शी करत असेल पण त्याला दुखत असेल, तो उभी राहून शी करत असेल, किंवा तो एक दिवस सोडून शी करतोय पण त्याच्या पोटात दुखत असेल, तर त्यालासुद्धा कॉन्स्टिपेशन असंच म्हटलं जातं. आणि हे जे कॉन्स्टिपेशन आहे हे वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा प्रेझेंट होतं. म्हणजे काही मुलांमध्ये फक्त पोट दुखतं किंवा हे एकमेव लक्षण असू शकतं. तर काही मुलांमध्ये लूज मोशन म्हणून ते प्रेझेंट करतात. तर तुम्हाला असं वाटत असेल की लूज मोशन म्हणजे काय? तर हे लहान मूल थोडी शी पॅन्टमध्ये, अंडर पॅन्टमध्ये किंवा डायपरमध्ये करत असेल, तर हे सुद्धा कॉन्स्टिपेशनमुळेच होतं आणि त्याला आम्ही मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये सॉइलिंग असं म्हटलं जातं. तर साधारणतः हे जे कॉन्स्टिपेशनचं प्रमाण आहे आजकाल खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्याची एक साधारणतः कारणं जी आहेत, एक कारण आम्ही म्हणतो मिल्क बिस्किट सिंड्रोम किंवा मिल्क बेकरी सिंड्रोम. म्हणजे एक्सेस अमाऊंट ऑफ मिल्क इनटेक, एक्सेस अमाऊंट किंवा डेली इनटेक ऑफ बेकरी आयटम्स किंवा जंक फूडचं प्रमाण असणे. आणि आपल्याला असं वाटतं की 2च बिस्किट खातोय, 1च ग्लास दूध पितोय, 2-4च टोस्ट किंवा खारी खातोय, पण हे सुद्धा लहान मुलांच्या पोटांसाठी आणि हेल्थसाठी अपायकारक असतं. तर साधारणतः जेवणामध्ये फायबर नसणे, पाणी कमी असणे आणि टॉयलेट ट्रेनिंगचा अभाव असणे हे प्रामुख्याने कारणे आहेत की ज्याच्यामुळे लहान मुलांमध्ये कॉन्स्टिपेशन होतं. तर या सगळ्या गोष्टीला आपल्याला ट्रीट करायला पाहिजे, तरच कॉन्स्टिपेशन हे मुळासकट जातं. तर कॉन्स्टिपेशनची जी ट्रीटमेंट आहे, एक म्हणजे आपण मेडिसिन घेतो आणि ते मेडिसिन आपल्याला साधारणतः 3 महिने घ्यायला पाहिजे. 2 आपल्या जेवणामध्ये, आहारामध्ये आपल्याला चेंज करावा लागतो. काय चेंज करावा लागतो? तर आपल्याला फायबर इनटेक वाढवावा लागतो. फायबर इनटेक वाढवणं हे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर रोज 1 भाजी खाणे, 1 फळ खाणे आणि 1 सलाडचा आयटम खाणे, एवढ्या गोष्टी जरी त्या मुलाने केल्या तरी त्याच्या पोटामध्ये छान अमाऊंटमध्ये, चांगल्या अमाऊंटमध्ये फायबर जातं. आणि त्या मुलाने त्याच्या वजनाप्रमाणे पाणी पिलं पाहिजे. साधारणतः 10 किलोच्या मुलाने 1 लिटर पिलं पाहिजे, 15 किलोच्या मुलाने 1.5 लिटर पिलं पाहिजे, 20 किलोच्या मुलाने 2 लिटर पाणी पिलं पाहिजे. आणि जे जेवण आहे त्याच्यामध्ये स्पाइसेसचा इन्क्लूड झाले पाहिजेत. आजकाल आम्ही बघतोय की लहान मुलांना 5 वर्षापर्यंत, 7 वर्षापर्यंत, 10 वर्षापर्यंत तिखट खायची सवयच नसते किंवा स्पाइसेस खायची सवयच नसते आणि त्याच्यामुळे पण इंटेस्टाईनची मोटिलिटी ही बिघडते आणि त्याच्यामुळे पण कॉन्स्टिपेशन वाढतं आहे. तर साधारणतः मेडिसिन, फायबर, पाणी ह्या गोष्टीचं आपण जर करेक्शन केलं तर शेवटी राहतं टॉयलेट ट्रेनिंग. लहान मुलं हे आपल्याला बघून सगळ्या गोष्टी शिकतात. आपल्याला बघून ते बोलायला शिकतात, आपल्याला बघून ते चालायला शिकतात, आपल्याला बघून ते जेवण करायला शिकतात. पण टॉयलेट ट्रेनिंग मात्र आपण कुठेतरी त्यांना देण्यामध्ये कमी पडतो. तर साधारणतः 1.5 किंवा 2 वर्षाचं मूल ज्यावेळेस इंडिपेंडेंटली चालायला लागतं त्यावेळेस त्यांना टॉयलेटमध्ये बसायची सवय लावली पाहिजे आणि तिथे त्यांना भीती ही कसलीही दिसली नाही पाहिजे किंवा त्यांना जाणवली नाही पाहिजे, याची काळजी मात्र पॅरेंट्सने घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर मला वाटतं की या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्या मुलांना कॉन्स्टिपेशनमधून आपण मुक्त करू शकू आणि त्यांना व्यवस्थितरित्या ट्रीट करू शकू. धन्यवाद.